तर मित्रांनो, आम्ही आज जाणार आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे. त्याच्या समोर एक्झॅक्टली उकडीचे मोदक भेटतात आणि ते मोदक खाण्यासाठी आम्ही जाणार आहोत. आणि परत तुम्ही म्हणू नका की आम्हाला सांगितलं नाही, आम्ही एकट्यानेच मोदक चापले. आणि हा माझा मित्र आहे, माणसांसारखा दिसणारा. पावसाचं आगमन चालू झालेलं आहे. दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे जायचं होतं, पण पावसाचं आगमन, आता काय करायचं तुम्हीच सांगा. तर मित्रांनो, तुम्ही पाऊस बघू शकता, किती भरपूर वेगात पाऊस आहे. आणि हा माझा मित्र अक्षय कुमार, स्टंटमॅन. तुम्ही बघू शकता जागोजागा मेट्रोचे पूल बांधलेले आहेत आणि रस्त्यांची अवस्था, आज कोणी नाही रस्त्यावर. आणि आपले अक्षय कुमार अत्यंत व्यवस्थित गाडी चालवत आहेत, खड्डे वाचवत पुण्यातले. स्वच्छ आणि सुंदर पुणे तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता आम्ही जात आहोत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या इथे. आणि आता आम्ही पिंपरीला मेट्रो पकडणार म्हणजे बसणार, म्हणजे आज घुसणार. आणि तिथून मग डायरेक्ट मंडईच्या इथे उठून मग डायरेक्ट दगडूशेठ हलवाई गणपती. आणि तिथे समोर जे काही मोदक भेटतात उकडीचे, ते आम्ही हवे तसे तापणार आहोत. मित्रांनो, आम्ही आता इथे घेतलेला आहे निलंग राईस. हे पिंपरीमध्ये दुकान आहे यांचं. खूप छान पद्धतीने इथे निलंग राईस मिळतो, तुम्ही पण त्याचा आस्वाद घेऊ शकता. तर आता निलंग राईस खाऊन झाल्यानंतर आम्ही इथे चहाचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो. तर मित्रांनो, गणेश चहा तुम्ही पाहू शकता, इथे खूप छान चहा भेटतो. ते दादा खूप चांगले चहा बनवतात. कधी तुम्ही पिंपरीला आलात की तर गणेश चहाच्या इथे व्हिजिट करा. तर आता निलंग राईस आणि चहाचा आस्वाद घेऊन आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. आमचे जे रायडर आहेत अक्षय कुमार, ते अतिशय चांगल्या पद्धतीने वाहन चालवत आहेत. तर आता भेटू लवकरच उकडीच्या मोदकासह. तर मित्रांनो, हे आहे संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशन, तुम्ही पाहू शकता. आम्ही आता मेट्रो स्टेशनच्या इथे आलेलो आहोत, तुम्ही बघू शकता मेट्रो स्टेशन. तुम्ही बघू शकता आम्ही मेट्रो आलेली आहे आणि आम्ही घुसणार या लोकांसारखं. आमच्या आधी तयारीत आहे. आम्ही मंडी स्टेशनला पोहोचलेलो आहोत फायनली. तर तुम्ही बघू शकता मंडई, पुण्याची आन बान शान मंडई. आणि लवकरच उकडीचे मोदक हे याचे आगमन होणार आहे आणि आम्ही थोडा खूप असं पाणी सुटलेलं आहे आणि लवकरच आम्ही ते खाऊया. माझ्या घरी तर मित्रांनो, ही आहे तुळशीबाग, सगळ्या मुलींचं हक्काचं ठिकाण, तुम्ही बघू शकता. फायनली आम्ही तुम्ही बघू शकता दगडूशेठ हलवाई गणपती. श्रीमंतांचं दर्शन झालेलं आहे. तर हे तुम्ही बघू शकता दगडूशेठ हलवाई गणपती आणि श्रीमंतांचं फायनली दर्शन झालेलं आहे. आणि आम्हाला पण असं वाटतं की आम्ही पण श्रीमंत लवकरात लवकर. तर आता श्रींचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहोत उकडीचे मोदक खाण्यासाठी. तर बघू. तर मित्रांनो, शेवटी आम्हाला उकडीचा मोदक मिळालेला आहे आणि आमची इच्छा पूर्ण झालेली आहे.
आणि पुढचा गणेश उत्सव येईपर्यंत आम्ही ते उकडीचे मोदक खाणार आहोत आणि पूर्ण बॅकलॉग करून काढणार आहोत आम्ही वर्षभराचा. हे बघा. हो. तर मित्रांनो हे आहे पेशवेकालीन श्रीमंत पेशवे गणेश मंदिर. महाल तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हे आहे कसबा पेठ ग्रामदैवत श्री कसबा पेठ गणपती प्रवेशद्वार तुम्ही बघू शकता. आणि हे आहे कसबा पेठेतलं ट्रॅफिक. आणि हा आहे आमचा अक्षा जो सतत मोबाईलवर असतो. तर मित्रांनो आता आम्ही जाणार आहोत शनिवार वाडा, जी पुण्यातील सर्वात मोठी, सर्वात जुनी आणि सर्वात ऐतिहासिक वास्तू आहे तिथे आपण जाणार आहोत. आम्ही आता शनिवार वाड्याच्या इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता हा जो हा शनिवार वाड्याचा गेट आहे आणि कैरी बघून अक्षयाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. फायनली आपण शनिवार वाड्याच्या इथे पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता शनिवार वाडा आणि इथे गर्दी पण बघू शकता. आणि अक्षा आपला इथे कैरीचा आस्वाद घेतोय. हा बघा शनिवार वाडा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हा शनिवार वाडा आहे. शनिवार वाड्याचं दर्शन तुम्ही घेऊ शकता आणि शनिवार वाड्याच्या इथली जी गर्दी आहे ती देखील तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता थोरले बाजीराव पेशवे त्यांचा जो स्टॅच्यू आहे तो बरोबर शनिवार वाड्याच्या अगदी समोर आहे. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो हा शनिवार वाडा तुम्ही बघू शकता. खूप लांबून हा मी शॉट घेतलेला आहे आणि पूर्ण कव्हर झालेला आहे शनिवार वाडा तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आपली जी मंडई आहे ती दिसते इथून पूर्वी दिसायची ना कारण ते बांधकाम चालू होतं. तर मित्रांनो आमचा व्लॉग आता इथे संपलेला आहे आणि आम्ही फिरून मोकळे झालेलो आहोत आणि आम्ही मोदक सुद्धा पार्सल घेतलेले आहेत अजून चापण्यासाठी. तर आमच्या दोघांची चार्जिंग आता पूर्णपणे उतरलेली आहे. अक्षाची पण चार्जिंग पूर्ण शरीराची डाऊन झालेली आहे आणि आता कधी एकदा घरी जातो असं झालेलं आहे आम्हाला. आणि आता तिन्ही सांज पण झालेली आहे त्यामुळे आम्हाला आता घरट्याकडे जावं लागेल. काय वाटतं? हा